तर दत्ता गाडेची सुनावणी संपलेली आहे। दत्ता गाडे आरोपी दत्ता गाडेला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। वहाँ पे कोई आई विटनेस नहीं था। 5:45 का वक्त है, इतना सवेरे का वक्त है, वो चिल्ला सकती थी, बचाओ बोल के डिफेंस ले सकती थी, लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाओ के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है। कोर्ट ने क्या कहा? कोर्ट ने जो है सुनवाई के बाद कोर्टाने जे आहे ते 12 मार्च पर्यंत पीसी दिलेला आहे त्यामध्ये। थैंक यू सर, थैंक यू। अभी 1 to 1 दे दो। अभी इंग्लिश बोल लेते आप? नहीं सर, हिंदी में बोल दीजिए। अच्छा, बता दीजिए। अभी 1 to 1 कोर्ट ने जो है तो 12 मार्च तक पीसी दिया। आज जेव्हा आरोपीला कोर्टात आल्यानंतर प्रोड्यूस केलं गेलेलं आहे, त्याचं आयडेंटिफिकेशन जे आहे तो चेहरा पण त्यांनी उघड केलेला आहे मीडियाला पूर्वीच, तर आम्ही त्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रकरण एक गंभीर स्वरूपाचं आहे आणि महिलेशी निगडीत आहे। आरोपी जो आहे तो हॅबिच्युअल आहे असं त्यांचं म्हणणं होतं। तर आम्ही सांगितलं की त्याच्यावर जे केसेस दाखल आहेत, जवळपास 6 केसेस त्याच्यावर दाखल आहेत, परंतु ते कुठेही सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं। त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेहरबान कोर्टाने 12 मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे। युक्तिवाद काय झाला? युक्तिवाद काय झाला? तुम्ही सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद? आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये, त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत। याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे। त्यामुळे सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, आम्हाला मोबाईल पाहिजे, घटनेच्या वेळेसचे कपडे पाहिजे, अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये। मग काय झालं? मग पोलिसांचं काय म्हणणं होतं? तुमचं काय म्हणणं आता? आणि आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। 12 मार्चला पुढील जे काही होईल ते होईल, बाकीच्या डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही। या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल, याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट, त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे। त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो। म्हणजे तुम्हाला संशय आहे म्हणून? नाही, तो अजूनही सांगता येणार नाही, पण पुढची गोष्ट होईल। पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला, पूर्ण घटनाक्रम पोलिसांनी सांगितलं। ओके, त्याच्यावर तुमचा काय युक्तिवाद होता? आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये, जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे। नसता ती महिला ओरडली असती, बऱ्याच त्या ठिकाणी वाद झालेला असता, कारण महत्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। याच्यावर न्यायाधीशांचं काय म्हणणं होतं? काय युक्तिवाद? न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये, न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने 12 जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे, आदेश केलेले आहे। आयोने काय जप्त केलंय? आयोचं काय म्हणणं? आयोने अजून जप्त केलेलं नाहीये, आयोला जप्त करायच्या आहेत, बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहे। म्हणणं आहे की संमतीने झालंय, तर आरोपी हा पळून का गेला? तो 3 दिवस का पळून लपला होता? प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्यानं जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे। झालाय तर तुम्ही हो, मग कारण त्यानंतर आपणच मीडियाने ह्या ज्या बातम्या पसरवल्या त्याची आयडेंटिफिकेशन झालेली आहे। सर, गंभीर प्रकार कसला? गंभीर मीडियाने त्याला गंभीर केलंय। मीडियाच्या भीतीने पळून गेला की काय? असंच म्हणावं लागेल, कारण मीडियाने ट्रायल चालवलेली आहे की माझं अशा प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे, बसमध्ये माझ्यासोबत बळजबरी केली गेलेली आहे, माझा लैंगिक अत्याचार केले, अशा प्रकारची पीडितेची तक्रार आहे। सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाहीयेत, 16(5)B म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा, हे साक्ष पुरावा अधिनियम जे नवीन कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ते पुढे ठरेल। ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल। आम्हाला न्यायाधीशावर पूर्ण विश्वास आहे, प्रकरण जेव्हा चालेल नक्कीच। तुमच्याशी बोलायचा माझा संबंध नसतो, अजून पीडितेशी बोलायला आरोपीच्या वकिलाचा काही संबंध। तुमच्या क्लायंटशी बोललात का? आरोपीने आम्हाला एवढं सांगितलं की
तिनं तिच्या मर्जीने माझ्या आणि त्याचे संबंध झालेले आहेत, एवढंच आरोपीचं म्हणणं आहे. त्याला मी मला बलात्कार नाही केलेला आहे असं आरोपीचं म्हणणं आहे. तो पण तपासाचा भाग आहे, त्याबद्दल मला माहिती आहे. कोर्टानं आता काय सांगितलं कोर्टानं आता काय सांगितलंय कोर्टानं काय सांगितलं ते सांगा. अब्दुल has been remanded till 12th of March. You said he has not committed any crime. Yes, thank you. Whatever happened between them, this has done with the consensually. With the consent. तर शिवाजी नगर जिल्हा न्यायालयामध्ये निकाल लागलेला आहे. 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रोहन कदम आहेत. रोहन, आपण दोन्ही आता वकिलांची बाजू समजून घेतलेली आहे. नेमकं दिवसभरात पुण्यामध्ये काय काय घडलंय? जगदीश, अतिशय महत्वाची रोहन, थोड्या वेळासाठी थांबवतो, पुन्हा एकदा येतो. जो मोबाइल आरोपी का मोबाइल है वो चाहिए और घटना के टाइम पे जो कपड़े थे वो जब्त करने हैं, इसीलिए उन्होंने पीसी मांगा. हमने ये कहा है कि ये कहीं भी जो है तो फोर्सफुली नहीं हुआ है, कहीं ना कहीं कंसर्न से हुआ है. और जो फुटेज है, सीसीटीवी कैमरे है, उस पर कितना भरोसा करना चाहिए या नहीं, ये आने वाला वक्त और साक्षी पुरावा जो नियम है उसके अनुसार फिक्स होगा. नहीं, उसकी आइडेंटिटी जो है वो लीक नहीं होनी चाहिए थी. आपल्याबरोबर आरोपीचे वकील वाजिब आपले प्रतिनिधी रोहन आपल्यासोबत जोडलेत. रोहन, पुण्यामध्ये महिला सुद्धा आक्रमक झाल्या होत्या. ज्यावेळेस गाडीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, कोर्टामध्ये घेऊन जात होते, त्यावेळेस महिला सुद्धा आक्रमक झाल्या होत्या. काय काय घडलं दिवसभरात पुण्यात? आजचा दिवस अतिशय महत्वाचा होता, कारण का रात्रभर या सगळ्याचा जो आहे तो तपास करून पुणे पोलीस पहाटे साधारणतः 2:30-3च्या सुमारास जे आहे ते आरोपीला दत्ता गाडीला घेऊन लष्कर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले. कारण का 70-72 तासानंतर हा आरोपी सापडलेला होता आणि यानंतर या आरोपीच्या सुरक्षितेसाठी मोठा फौजफाटा ठेवण्यात आलेला होता. कारण का अनेक आंदोलनं झालेले होते, कारण का लष्कर पोलिसांच्या बाहेर देखील काही कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि त्याला कोर्टात नेताना देखील मोठी अशी जी आहे ती पोलीस बंदोबस्त होता. काही काळ ही सगळी सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल काय ती देखील चाचपणी जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आली, परंतु ते शक्य झालं नाही आणि शेवटी आता काही वेळापूर्वी त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. अतिशय सुरक्षेच्या व्यवस्थेमध्ये या गाडीला हजर करण्यात आलं, दत्तात्रय गाडीला हजर करण्यात आलं आणि कोर्टाने जवळपास जी आहे ती 13 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे. पुणे पोलिसांनी रिमांड रिपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग तयार केला होता याच्या विरोधामध्ये. जवळपास 14 दिवसांची प्राथमिक पोलीस कोठडी देखील पुणे पोलिसांनी मागितलेली होती, परंतु 14 दिवसाची न देता 13 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मेहरबान कोर्टाने जी आहे ती आता दिलेली पाहायला मिळते. आणि यामध्ये वेगवेगळी कारणं देखील पुणे पोलिसांनी सांगितलेली आहेत आणि आरोपीचे वकिलांनी देखील आरोपीची बाजू जी आहे ती कोर्टामध्ये मांडलेली पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोपीच्या वकिलांकडून आता हा दावा केला जातोय की मुलीने आरडाओरडा केला नाही, त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते संगमतीने झाल्याचा दावा जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अधिकचा तपास जो आहे तो आता आणखी पुणे पोलिसांना करावा लागेल. कारण का 13 दिवसानंतर कोर्टामध्ये गेल्यानंतर पुन्हा जर का याची पोलीस कोठडी 7 दिवसासाठी किंवा 8 दिवसासाठी मागायची असेल, कारण का 21 दिवसापर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती दिली जाऊ शकते, त्यामुळे 8 दिवसाची पोलीस कोठडी पुणे पोलिसांना मिळू शकते. आणि त्यासाठी पुणे पोलिसांना जो आहे तो या सगळ्याचा पुढचा तपासाचा भाग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये करायला हवा. स्ट्रॉंग कारणं जी आहेत ती आरोपीच्या पोलीस कोठडीसाठी पुणे पोलिसांनी द्यायला हवीत आणि तशा प्रकारचे रिमांड रिपोर्ट जो आहे तो 12 तारखेपर्यंत पुणे पोलिसांना तयार करावा लागेल. विविध गोष्टी ज्या आहेत त्या गोळा करायच्या आहेत आणि या आरोपीकडून अनेक प्रकारची माहिती जी आहे ती घ्यायची आहे, कारण का यापूर्वी देखील 6-7 प्रकरणं त्याच्या नावावरती आहेत, गुन्हे त्याच्यावरती दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या अनुषंगाने जो आहे तो या आरोपीकडून तपास करून घ्यायचा आहे. ही मुख्यतः कारणं जी आहेत ती रिमांड रिपोर्टमध्ये पुणे पोलिसांनी मांडलेली पाहायला मिळाली आहेत आणि हीच कारणं आता पुढच्या वेळेस देऊन चालणार नाहीत.
त्यामुळे पक्के पुरावे जे आहेत ते पुणे पोलिसांच्या हाती असणं ज्यावेळेस 12 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये यायला असतील त्यावेळेस असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आता या सगळ्या घटनेचा, या सगळ्या केसचा जो आहे तो नेमका तपास पुढच्या 12-13 दिवसामध्ये कुठल्या दिशेने जातो हे पाहणं महत्वाचं असेल. जगदीश रोहन, कोणकोणते पक्के पुरावे गोळा करण्यासाठी आता पुणे पोलीस प्रयत्न करतील? प्रथमतः पुणे पोलिसांना गोळा करावा लागणार आहे की हे जे काही सांगितलं जात आहे वकिलांकडून की आरडाओरडा करण्यात आला नाही, कारण का ती बस जी आहे ती बस एसी बस आहे, शिवशाही बस आहे, साऊंड प्रूफ बस आहे, बाहेरचा आवाज आत येत नाही, आतला आवाज बाहेर जात नाही, अशा प्रकारची ती बस आहे. त्यामुळे त्या मुलीने आरडाओरडा केला होता का हे सगळं सिद्ध करावं लागेल. त्यानंतर ती मुलगी जी आहे ती बराच वेळ नंतर जी आहे ती पुणे पोलिसांच्या समोर आलेली होती. साधारणतः ही घटना 5:45च्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे. सॉरी 5:45च्या सुमारास घडल्याचं सांगितलं जाते, 6:30 5:45च्या सुमारास. त्यानंतर ती मुलगी बसमध्ये बसून फलटणच्या गाडीमध्ये बसली आणि तिच्या गावी निघालेली होती आणि त्यानंतर ती मधून जी आहे ती पाठीमागे आली. त्यामुळे ही सगळा जो वेळ जो गेलेला आहे तो वेळ किती गेलेला आहे मधला आणि त्यामध्ये काय घडलेलं आहे हे देखील पुणे पोलिसांना विस्तृतपणे एक मेहरबान कोर्टासमोर मांडावं लागेल. इतकंच नाही तर टेक्निकली दृष्ट्या देखील पुराव्यांची जी आहे ती जुळवाजुळव करावं लागणार आहे. कारण का ससूनचा जो अहवाल आलेला आहे त्या ससूनच्या अहवालातून आपल्याला जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने या पीडितेवरती 2 वेळा अत्याचार झालेले आहेत. हे सगळे अहवाल जे आहेत ते पुणे पोलिसांना स्ट्रॉंगली प्रेझेंट कोर्टामध्ये करता आले पाहिजे. त्याच्यातून अधिक टेक्निकली जाऊन याचा अहवाल जो आहे तो अधिक विस्तृत करणं गरजेचं आहे आणि हाच आरोपी जो आहे तो या सगळ्यामध्ये दोषी आहे आणि तो अचानक शांत डोक्याने जो आहे तो बसून गावाला देखील गेलेला होता. आणि रोहन, मी तुम्हाला थांबवतोय. आरोपीने सांगितल्याप्रमाणे मी असं कोर्टाला की दोघांच्या सहमती झालेलं आहे, संबंध झालेले आहेत. त्याच्या म्हणणं आहे का त्याने बलात्कार केलेला नाही. अननोन रखना पड़ता है आणि अभी बुरका कोर्ट में बुरका लेके आए, बुरका क्यों लेके आए? नहीं लेके आए आरोपी से तीन वकील कोर्ट से लाइव थांबायला लावले. तर गाडीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अधिकचा तपास करण्यासाठी ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जवळपास 72 तास दत्ता गाडेचा पोलीस शोध घेत होते आणि 72 तासानंतर अखेर दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं गेलं आणि या दत्ता गाडेला पोलीस कोठडी ही सुनावली गेली आहे. 12 मार्चपर्यंत ही पोलीस कोठडी असेल. पोलिसांना विविध पुरावे हे गोळा करायचे आहेत, त्यासाठी पोलिसांचे आता प्रयत्न सुरू होतील. तसंच गाडीची चौकशी सुद्धा केली जाईल. या 12 दिवसात अधिक पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे प्रयत्न असतील आणि दत्ता गाडीची सुद्धा या 12 दिवसात चौकशी केली जाईल. दत्ता गाडीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वारगेट बस स्थानकात या दत्ता गाडीनं एका तरुणीवर अत्याचार केला होता. त्यानंतर तो फरार होता. त्याचा पोलीस तपास घेत होते. 72 तासानंतर दत्ता गाडे हा पोलिसांच्या हाती लागलाय. त्याला ताब्यात घेतलं गेलं आणि आज न्यायालयात सादर केलं गेलं. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये त्याला आणण्यात आलं आणि या ठिकाणी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयानं निकाल दिलेला आहे. 12 मार्चपर्यंत दत्ता गाडेला पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे. तर आरोपी दत्ता गाडे आता 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असेल आणि या वेळामध्ये पुणे पोलीस या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करतील. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर या दत्ता गाडेनं अत्याचार केला होता. त्यानंतर हा दत्ता गाडे फरार होता. त्याचा पोलीस तपास घेत होते. 72 तास अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दत्ता गाडेला ताब्यात घेतलं. त्यानंतर या दत्ता गाडेला न्यायालयात हजर केलं गेलं आणि न्यायालयानं त्याला आता 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान युक्तिवाद पार पडला. या युक्तिवादामध्ये दत्ता गाडे याच्या वकिलांनं हा अत्याचार नाही तर संगनमतानं झालं होतं असं म्हटलंय. त्यावर सुद्धा मोठा युक्तिवाद पार पडला. सरकारी वकिलांना सुद्धा हा अत्याचारच आहे असं म्हटलंय. दत्ता गाडे त्यानंतर फरार का होता असा सवालही उपस्थित केला गेला. अखेर आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे. आता या दिवसामध्ये पुणे पोलीस या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करतील. रात्री 1 वाजता आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळेस पोलिसांची अनेक पथकं दत्ता गाडे याच्या मागावरती होती. दत्ता गाडे हा त्याच्या गावाजवळच शेतामध्ये लपून बसला आहे अशी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या ठिकाणी पोलीस तैनात केले. दत्ता गाडे याचा शोध सुरू होता आणि अखेर 72 तासानंतर त्याचा ताब्यात घेतले गेले.
अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अविनाश परबत आपल्या सोबत जोडलेत. अविनाश, दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आणि या वेळामध्ये पुणे पोलीस या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करणार आहेत. हो, नक्कीच. आरोपीला काही वेळापूर्वीच शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. पोलिसांनी आरोपीकडून काही चौकशी करायची आहे. आरोपीने ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ते कपडे असेल, त्याचा मोबाईल जप्त करायचा आणि त्यासोबतच आरोपी सोबत अजूनही कोणी त्याचे साथीदार आहे का याची चौकशी करायची आहे. त्यासाठी 14 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी आरोपी असेल तर ती मुलगी असेल हे स्वतः त्या बसच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे आणि ते जे सगळे संबंध ठेवण्यात आलेले आहे ते स्वइच्छेने ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे याला बलात्कार मानता येणार नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या 14 दिवसाच्या डिमांडला 12 दिवसाची डिमांड अर्थात 12 मार्च पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. दरम्यान या कालावधीमध्ये पुणे पोलीस पुरावे गोळा करणार आहेत. यामध्ये कोणकोणता समावेश असेल? काय काय पुरावे पुणे पोलीस गोळा करतील? कोर्टात पोलिसांनी सांगितलं की आरोपीचे ज्यावेळेस घटना घडली त्या दिवसाचे कपडे जप्त करायचे. त्याचबरोबर आरोपीकडे मोबाईल देखील होता. त्या मोबाईल देखील आम्हाला जप्त करायचे, त्यासाठी वेळ पाहिजे नाही. त्याचबरोबर या आरोपी सोबत अजून काही कुणाची सहभाग आहे का, कुणी आरोपी त्याला सहभागी आहे का? कारण की घटना ही मंगळवार झाली. त्यानंतर जवळपास 70 आरोपी पोलिसांना मिळत नव्हता. त्यामुळे त्याच्यासोबत काही सहभागी आहे का, आरोपी अजून आहे का हे तपास करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे. त्यामुळे 14 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी ही पोलिसांकडून करण्यात आली होती. धन्यवाद अविनाश दिलेल्या माहितीबद्दल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या